मुंबई के बोरीवलीपुर स्थित कस्तूरबा पुलिस ने एक शातिर आरोपी को गिरफ्तार किया है जो पारसनाथ ज्वेलर्स की दुकान कमोठे पनवेल नवी मुंबई से चोरी कर फरार हो गया था। कस्तूरबा मार्ग पुलिस स्टेशन की टीम 7 सितंबर की रात को बोरीवली स्टेशन के परिसर में गश्त कर रही थी। गश्त के दौरान एक व्यक्ति संदिग्ध स्थिति में दिखाई दिया, जिसकी झड़ती लेने पर आरोपी के पास से 78 तोले सोने के गहने, 13 छोटे हीरे और 1,40,000 नकद बरामद किया गया। जांच में पता चला कि आरोपी 6 दिसंबर की रात को पारसनाथ ज्वेलर्स की दुकान कमोठे पनवेल नवी मुंबई में चोरी कर राजस्थान फरार हो रहा था, लेकिन फरार होने से पहले आरोपी कस्तूरबा पुलिस के हाथ लग गया। आरोपी का नाम करण सिंह नाथूराम खरवार है, जो राजसमंद राजस्थान का रहने वाला है। कस्तूरबा पुलिस ने आरोपी और हस्तगत मालमत्ता को क्राइम ब्रांच यूनिट 3 के हवाले कर दिया। आगे की जांच पुलिस कर रही है। कस्तुरबा मार्ग पोलिसांनी एक चांगली कामगिरी केली आहे सर. पूर्ण पडताळून काय काय अनंत चतुर्थीचा दिवस असल्याने हद्दीमध्ये मोठ्या प्रमाणावरती गणपती विसर्जनाचा बंदोबस्त लावलेला आहे आणि त्यावेळेस आम्हाला एक इन्फॉर्मेशन मिळाली की नवी मुंबईतून एका ज्वेलरी शॉपमधून चोरी करून एक इसम बोरिवली रेल्वे स्टेशनवरून राजस्थानला जाण्याची शक्यता आहे. त्याबाबत आमच्या डिटेक्शन स्टाफने नवी मुंबईच्या क्राईम ब्रांचशी व्हेरीफाय केलं. इन्फॉर्मेशन ती बरोबर होती. आमच्या डिटेक्शन स्टाफने ती वर्कआउट केली आणि त्यांना संशयावरून त्यांनी एका इसमाला रेल्वे स्टेशन जवळ ताब्यात घेतलं आणि त्याच्याकडे अधिक चौकशी केली. त्या चौकशीमध्ये त्याने नवी मुंबईला ज्वेलर शॉपमध्ये चोरी केली असल्याचे सांगितले. म्हणून अधिक चौकशी कामी आमच्या डिटेक्शनचे PSI वायकोस, PSI शिंदे आणि स्टाफ यांनी त्याला पोलीस स्टेशनला आणलं आणि त्याकडे सखोल चौकशी केली असता त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली आणि त्याच्याकडे असलेल्या एका सॅकमधून त्यांनी ज्वेलरी, काही डायमंड सारखी दिसणारी खडे आणि कॅश अशी काढून पोलीस समोर हजर केली. व्हेरीफाय केलं असता ती जवळजवळ अंदाजे 78 तोळे सोनं होतं, काही डायमंड सारखी दिसणारे खडे होते आणि सुमारे 1,39,000 रुपयाची कॅश होती. असं टोटल 72 ते 74 लाख रुपयाची संपूर्ण ती रक्कम किंमत होती त्या सगळ्याची. तर ती सगळी पोलिसनी रिकव्हरी केली आणि नवी मुंबईच्या क्राईम ब्रांचशी माहिती शेअर करून ते आरोपी आणि ती ज्वेलरी त्यांना हँडओव्हर करण्यात येत आहे. सर, आरोपीचा बॅकग्राऊंड काय? आरोपी आम्ही जी माहिती घेतली त्याप्रमाणे आरोपीने कामोठे पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये एका ज्वेलर शॉपमध्ये चोरी केली होती. आय थिंक पारस ज्वेलर शॉपमध्ये त्यांनी चोरी केली होती आणि ती चोरी करून तो राजस्थानचा मूळचा असल्या कारणाने तो राजस्थानला पळून चालला होता. त्याची आता बॅकग्राऊंड क्रिमिनल आहे किंवा काय याबाबत तपासामध्ये निष्पन्न होईल. तो त्या ज्वेलर शॉपमध्ये सुमारे 7 ते 8 दिवसापूर्वीच कामाला लागला असल्याची माहिती समोर येत आहे. सर, राजस्थानला जाऊन हे दागिने कुठे विकणार होते? हा तपासाचा भाग आहे. दागिने विकणार किंवा काय हे सगळं तपासामध्ये आता निष्पन्न होईल. आपण तो दागिने पैशाच्या लालसेनेच घेतल्यामुळे ते दागिने विकण्याची शक्यता होती.